हरी ओम. श्री स्वामी समर्थ. स्वामी सुतांना देवाज्ञा झाल्याची तार अक्कलकोटला आली. स्वामींसमोर तारेचं पाकिट ठेवलं गेलं, पण स्वामींनी ते काकूबाईच्या हातामध्ये दिलं. त्या दिवशी स्वामी काही विचित्रच लीला दाखवत होते बरं. अचानक उठायचं, जमिनीवरच बसायचं आणि मग उठले तिथून आणि ते ओसरीवरती गेले आणि तिथून तडक तड 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 चालत ओंकारांच्याच वाड्यामध्ये जाऊन बसले. खूप मिन्नती केल्या, त्याच्यानंतर स्नान केलं, पण अंगच पुसायला तयार होईना. सेवेकरी दमून गेले. मग स्वतःच्या हातानं स्वामींनी भस्मलेपन करून घेतलं, पण अंतर्गंधच लावेना. आरती ओवाळून घ्यायला तयार होईना. त्या दिवशी झालं असं होतं की स्वामींची वृत्ती खूपच चंचल झाली होती आणि मग त्यांच्या वागण्यावरून तारेचा अर्थ उघडपणे सगळ्यांना कळला बरं. काकूबाई तर शोकच करायला लागली हो. स्वामींनी तिचं समाधान केलं. अहो, तिला 10 दिवसाचं सुतक असून सुद्धा तिला जवळ घ्यावं, तिची समजूत काढावी, असं सगळं चालू होतं. तिने विचारलं, महाराज तुमच्या पदरामध्ये मुलगा टाकला हो मी, तरी असं का बरं झालं हरिभाऊचं? स्वामी म्हणाले, नाही ग, अगं कशाला शोक करते तू? त्याला आम्ही मोठ्या जागेवरती पाठवलंय, तू रडू नकोस. कितीतरी प्रकारे समजावून स्वामी महाराज तिला सांगत होते, पण काकूबाईची काही केल्या समजूत पटत नव्हती. अहो, प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती महाराज असून सुद्धा मनुष्यासारखं नाटक करून दाखवत असत बरं स्वामी महाराज. काय गंमत आहे बघा स्वामींच्या लीलेची.